तिवसा येथील हत्या प्रकरणातील आरोपींना अटक। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। मी संकेत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे। सहारा समाचारमध्ये 2 दिवसांपूर्वी तिवसा येथील राष्ट्रीय महामार्गावरील IRB ट्रक थांबा या परिसरामध्ये काळ बनून आलेल्या मित्रानेच मित्राची हत्या केल्याची माहिती समोर आली होती। तेथील चौकीदार यांनी 2 दिवसा अगोदर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती। यावर सदर तपास हा स्थानिक गुन्हे शाखा विभागामध्ये तपासात जो आहे तो सुरू होता। सविस्तर वृत्त असे होते की यातील मृतक विमल अग्रवाल वय 22 वर्ष, त्याचा मित्र हा दिनांक 22 तारखेला IRB जे ट्रक चालकांसाठी विश्राम करण्याचे ठिकाण आहे तेथे रात्री 4 वाजता एका विना नंबरच्या मोटरसायकलने आला होता। चौकीदार हा फ्रेश होण्यासाठी घरी गेल्या असता घरून परत आल्यावर मृतक हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळला। लगेच तिवसा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला। पंचनामामध्ये मृतकाचे आधार कार्डवरून ओळख पटल्यावर पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सदरचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे गुजरात येथील राजकोट येथे रवाना गेले आणि गुन्हे शाखेने मयत संदर्भात पुरेशी माहिती गोळा करून विश्वसनीय सूत्रांच्या आधारे तथा स्थानिक पोलिसांची मदत घेऊन यातील 2 संशयित यांना ताब्यात घेतले। यामध्ये मस्जिद भाई सालुंकी वय 22 राहणार राजकोट, राज वहीद भाई चव्हाण वय 22 वर्ष राहणार राजकोट यांना ताब्यात घेण्यात आले। प्रथमदर्शी आरोपींनी उडवाउडवीची उत्तरं दिली तर त्यांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी अंती गुन्ह्याची कबुली त्यांनी दिली। यातील मृतक विमल अग्रवाल याची लहान बहीण हिला यातील आरोपी राज चव्हाण यांच्या नातेवाईक सुजल नावाच्या युवकाने पडून नेले होते। सुजल यास पडून नेण्यात राजू चव्हाण व माहिर सोलंकी यांनी मदत केली होती। या कारणावरून मयत विमल अग्रवाल यातील आरोपी यांच्यामध्ये जे आहे ते वैर वाढले आणि सदरच्या प्रकरणात विमल अग्रवाल यांनी जे आहे ते समझोता पोटी आरोपींकडून पैशांची मागणी केली। तसेच राज व त्यांचा भाऊ सुहीन याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत होते। तसेच त्यांच्या आवारातील 4 चाकी वाहन सुद्धा जाळले होते। त्यामुळे मृतक विमल हा आपल्याला सुद्धा मारू शकतो याची खात्री त्यांना पटली आणि विमलला मारण्याचा प्लॅन त्यांनी बनवला व समझोता करण्याच्या बेताने ते विमलला 4 चाकीने बोलवून वाहनमध्ये अमरावती येथे घेऊन आल्यावर सदरची घटना तिवसा येथे घडली। या गुन्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखेडे, पोलीस स्टेशन तिवसा ठाणेदार गोपाल उपाध्याय, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मुंडे, पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर तसेच कर्मचारी पथकाने कामगिरी पार पडली।